करूया. A tuning fork of frequency 350 Hz vibrate just above the tube 120 centimeter of height. म्हणजे एक ट्यूब दिले जी 120 सेंटीमीटर हाईटची आहे. Water is slowly poured in the tube. What is minimum height of water necessary for resonance? ओके, रेझोनन्स असं म्हटलंय, वर्ड व्हेरी इम्पॉर्टंट, रेझोनन्स. तर यामध्ये काय दिलंय की एस वन पाईप आहे, आणि या पाईपची लेंथ किती दिले 120 सेंटीमीटर. कन्वर्ट करायची गरज नाहीये कारण ऑप्शन मध्ये सेंटीमीटरच आहे, बरोबर. आणि ह्या पाईपच्या वरती एक ट्विनिंग फोर्क आपण व्हायब्रेट करावलोय. ट्विनिंग फोर्क, ट्विनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे 340 हर्ट्स. हे झालं प्री व्हायब्रेशन, आणि फोर्स व्हायब्रेशन त्या एअरचं होणार. मग काय दिलं यामध्ये फॉर रेझोनन्स. फॉर रेझोनन्स म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ रेझोनन्स. तर यामध्ये दोन बॉडी आहेत, एक ड्रायव्हिंग बॉडी, एक ड्रिव्हन बॉडी. रेझोनन्सच्या वेळी काय होतंय, ड्रायव्हिंग बॉडीची फ्रिक्वेन्सी, ड्रायव्हिंग एअर फोर्स व्हायब्रेशन इज अ ट्युनिंग फोर्क 340 हर्ट्स. म्हणजे एअरचं व्हायब्रेशन किती आहे, एअरचं व्हायब्रेशन आहे 340 हर्ट्स. हे दिलंय. अंडरस्टूड, इज इट क्लिअर. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं व्हॉट इज मिनिमम हाईट ऑफ वॉटर नेसेसरी. मग त्यासाठी आपल्याला मिनिमम हाईट ऑफ वॉटर नेसेसरी फॉर रेझोनन्स, एवढी फ्रिक्वेन्सी येण्यासाठी किती कमीत कमी हाईट पाहिजे. म्हणजे हाईट म्हणजे लेंथ मध्येच पाहिजे, आणि फ्रिक्वेन्सी आणि लेंथचं डायरेक्ट रिलेशन नाहीये. म्हणून लॅम्बडा मध्ये रिलेशन फाइंड करूया. म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीला किती लॅम्बडा असणार. सो फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला काय, आपलं बेसिक फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला वेलॉसिटीचा. म्हणजे एअर आहे म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड इज अ फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडा चा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी ऑफ साऊंड बाय फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी दिली 340 आणि आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड किती असते, अराउंड 330. म्हणून आपण अराउंड इथं 340 घेतलं, ऍझ्युम केलं. मी लॅम्बडा 1 मीटर आहे, मी लॅम्बडा किती आहे या पाहिजे 100 सेंटीमीटर. एवढं लॅम्बडा आपण असू शकतोय वेव्हलेंथ. ओके, मग ओपन पाईपसाठी लेंथ लॅम्बडावर डिपेंड असते. ओके, बघा मोड, असं मी म्हणतो मोड. फर्स्ट जर थेरी तुम्हाला आठवली असेल तर लेंथ असते लॅम्बडा बाय 4.
L1 किती येईल L1 म्हणजे 100 डिवाइड बाय 4 किती आलं 25 सेंटीमीटर एवढी लेंथ पाहिजे. सेकंड मोड लेंथ किती असते एस क्लोज पाईपचं ऑड इंटिग्रल 3 लॅम्बडा बाय 4 L2 हा L2 किती येईल एस 3 लॅम्बडा बाय 4 लॅम्बडा म्हणजे 100 300 बाय 4 म्हणजे किती आलं 75 एवढी लेंथ पाहिजे. एस थर्ड मोड साठी L3 किती असणार ऑड आहे 5 लॅम्बडा बाय 4 म्हणजे 500 बाय 4 एस 500 बाय 4 किती येणार 125 एवढी लेंथ पाहिजे वॉटर पोर केल्यानंतर. आता प्रॉब्लेम वाचा प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा. आता बघा आपल्याला काय फाइंड करायचंय अ मिनिमम हाईट ऑफ वॉटर एस मिनिमम हाईट ऑफ वॉटर मिनिमम हाईट ऑफ वॉटर आपल्याला फाइंड करायचंय. ओके आणि आपण डिफरंट लॅम्बडासाठी मोडसाठी लेंथ फाइंड केली बघा मग ही ओरिजिनल लेंथ होती बरोबर आहे L जी किती दिले ओरिजिनल लेंथ किती दिले 120 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर एवढी मिनिमम काय दिले ओरिजिनल लेंथ दिले. ह्यामध्ये वॉटर मी पोर केलं तर आपल्याला L1 मिळणार. बरोबर मग एल वॉटरचा फॉर्म्युला काय येणार लेंथ ऑफ वॉटरचा फॉर्म्युला काय येणार अरे फार सोपा आहे एस लेंथ ऑफ वॉटरचा फॉर्म्युला काय येणार लेंथ ऑफ वॉटर पोर्टचा फॉर्म्युला येणार L मायनस L1 मग इथं लेंथ ऑफ वॉटर कॉलम किती येणार इट इज 120 मायनस 25 120 मायनस 25 एवढं वॉटर पोर करायला पाहिजे किती बरोबर आहे किती 95 इथं LW2 किती येणार 120 मायनस 75 हा काल इथं लेंथ ऑफ वॉटर किती येणार 120 मायनस 125 याचा अर्थ -5 शक्यच नाही ना म्हणजे ही पॉसिबिलिटी थर्ड मोडची शक्य नाही मग इथे किती ते आन्सर 45 मग ह्यातलं मिनिमम वॉटर साठी म्हणजे कुठली लेवल आहे वॉटरची लेवल 95 मिनिमम काय 45 मिनिमम वी नो दॅट दिस इज अ मिनिमम आपल्याला मिनिमम विचारलं इज इट राईट
किंवा मिनिमम लेंथ ऑफ वॉटर किती? as minimum length of water is 45, ऑप्शन ए. हाच प्रॉब्लेम बऱ्यापैकी डिफिकल्ट होता म्हणून 10 मिनिट लागले. इज इट क्लिअर?